जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी यंदा चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे। जिल्हाध्यक्ष पदासाठी तब्बल 14 इच्छुकांनी उमेदवारी दाखल करत आपले नशीब आजमावले। वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पार पडल्या। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व विभागीय प्रभारी कपिल ढोके यांच्या अध्यक्षतेखाली या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी प्रदेश सरचिटणीस सागर चव्हाण आणि सचिव आयुषी देशमुख, प्रदेश सचिव अफजल बेरा यांची उपस्थिती होती। या प्रक्रियेत उमेदवारांनी संघटनेच्या बळकटीकरणासाठी आपले विचार आणि भविष्यातील भूमिका मांडल्या। युवक काँग्रेस अधिक सक्षम करण्यासाठी सकारात्मक चर्चा देखील यावेळी झाली। दरम्यान निवड प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर होणार असल्याचे कपिल ढोके यांनी स्पष्ट केले। येत्या एका महिन्यात जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी बोलताना कपिल ढोके यांनी वर्धा हा महात्मा गांधींचा जिल्हा असल्याचे सांगत काँग्रेसचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा अध्यक्ष निवडला जाईल असा विश्वास व्यक्त केला। या मुलाखतींमध्ये अंकुश मुंजेवर, अमित ददगड, प्रतीक सूर्यवंशी, अमोल उघडे, प्रीतम हिवंच, शिवराज शिंदे, अंशुल भोसले, हिमांशु ठाकरे, आयुष ढोमणे, शुभम नाकुरे, राहुल सुरकर आणि अंकुत हिवरे या इच्छुकांनी सहभाग घेतला। आता या चुरशीच्या स्पर्धेतून युवक काँग्रेसचा नवा चेहरा कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।